गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली. कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 35 फुटावर आहे, तर इचलकरंजीची पाणी पातळी 60 फुटांवर आहे. तसेच 50 बंधारे पाण्याखाली गेलेत. नृसिंहवाडी येथे दुसऱ्यांदा पुराचं पाणी आलं असून दुसरा दक्षिणद्वार सोहळा आज पार पडला. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली. कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोळमध्ये NDRF टीम तैनात करण्यात आली. तसेच प्रशासन देखील सज्ज झालंय. अलमट्टी धरण सध्या 86% भरलंय. इचलकरंजी शहरासह कोकण भागात 2 सलग दिवस पाऊस पडत असल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 60 फुटांवर आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फुटांवर आहे. नदी घाटावरील असणाऱ्या महादेव मंदिरमध्ये देखील पाणी आलंय. तिथेच असणाऱ्या गणपती मंदिरच्या पायऱ्यांवर देखील पाणी आलंय. इचलकरंजी हुपरीला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार याची दक्षता म्हणून महापालिकेचे 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा छावणी तयार करण्यात आली. महापुराचा फटका बसू नये यासाठी सध्या पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन सज्ज झालंय. पंचगंगेचा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पुलावर गर्दी करतात. मात्र पोलिसांकडून पूर पाहण्यासाठी येऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 24 तास यांत्रिक बोट व कर्मचारी तैनात केलेत. गेले 2 ते 3 दिवस झालं धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं पंचगंगा नदीकाठावर यांत्रिक बोट, फायर पटर व त्याचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. काल 3 वाजता लहान पूल बंद करण्यात आलेलं आहे. वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची जीवितहानी घडू नये किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं खबरदारी केलेली आहे. आणि महापूर आलाच तर महापालिकेच्या प्रशासनानं योग्य ते नियोजन या ठिकाणी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ज्या 5 गट केलेले आहेत, शेळके मळ्यापासून चंदूर रोड ते पिबा पाटील मळा या ठिकाणी जवळजवळ 150 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि जनावरांची छावण्या देखील करण्यात आलेल्या आहेत. जनावरांचा चारा व छावणीमधील जे बाधित घरातील जे कुटुंब आहेत त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची वगैरे लाईटची सर्व सोय करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं काम नाही की पाणी वाढल्यास आपल्याला योग्य ती आपली खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे. धन्यवाद.